निलेश बुधावले, एबीपी माझा, नागपूर। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर समग्र शिक्षा अभियानातील कंत्राटी कर्मचारी साखळी उपोषणाला बसलेत। 20 वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन केलं जात आहे। देवेंद्र फडणवीस यांनी समग्र शिक्षा अभियानातील आंदोलकांना 2012 मध्ये आमची सत्ता येताच पहिल्या कॅबिनेटमध्ये शासकीय सेवेत कायम घेण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र आता 2014 पासून जवळपास 11.5 वर्ष देवेंद्र फडणवीस सत्तेत असताना समग्र शिक्षा अभियानातील हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटलेला नाही। कर्मचाऱ्यांचा आरोप आहे की 20 वर्षांपासून ते अत्यंत तुटपुंज मानधन त्यांना मिळतंय, त्यामुळे घर चालवणं कठीण झालंय। फडणवीसांनी त्वरित निर्णय घेऊन वचनपूर्तता करावी अशी मागणी आता कर्मचारी करतात। आज 20 वर्ष झालेली आहेत की कंत्राटी कर्मचारी म्हणून आम्ही काम करत आहोत। 13 केडरची लोक जे आहेत ते आरटीची अंमलबजावणी करण्यासाठीचं काम करत आहेत, पण अतिशय तुटपुंज मानधनावरती आम्ही हे काम करत आहोत। म्हणून शासनाकडे आमची एकच मागणी आहे की आमचे अर्धे बांधव जसे कायम केलेले आहेत तसेच राहिलेले जे अर्धे बांधव आहेत त्यांनाही आपण शासन सेवेत कायम करून घ्यावं। आम्ही त्यांच्यासमोर काय प्रस्ताव ठेवलेला आहे की आता ह्यांचा कार्यकाल जो आहे हा कार्यकाल कुणाचा 4 वर्ष आहे, कुणाचा 5 वर्ष आहे, म्हणून ह्यांना सेवेमध्ये जर आपण नियमन करून देण्यामध्ये यशस्वी झालो तर तेवढा एक दिलासा मिळेल। ह्यांना सुद्धा त्या असणाऱ्या व्यवस्थेमध्ये आपण घेऊया अशा पद्धतीचा आपला ह्यांचा जी मागणी आहे ती मागणी निश्चितपणे रेटू आणि ती निश्चितपणे आपण मान्य करून घेऊ। दरम्यान या सगळ्या संदर्भात देवेंद्र फडणवीसांनी नेमकं काय आश्वासन दिलं होतं ते आपण पाहूया। बंधूंनो आणि भगिनींनो, मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो की ज्या मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी आलात। मला निश्चितपणे असं वाटतं की ही संख्या पाहिल्यानंतर या सरकारला निश्चितपणे जाग येईल आणि त्यांना जर जाग आली नाही तर जागवण्याकरता आम्ही आहोत। कारण हे सरकार झोपलेलं आहे आणि या सरकारला थोबाडीत मारल्याशिवाय जाग येत नाही याची आम्हाला कल्पना आहे। खरं म्हणजे एका सुधीर भाऊ, नाथा भाऊ आणि विनोदजी यांनी प्रश्न हातामध्ये घेतला की तो प्रश्न तरी सुटतो, त्याचं सरकार तरी बदलतं। आता हेच पाहिजे ते नादान आणि नालायक सरकार आपला प्रश्न सोडवते की आपण यांच्यापासून आपली स्वतःची सुटका करतो। बंधू भगिनींनो, मी आपल्याला निश्चितपणे सांगतो या ठिकाणी संघर्षाकरता आम्ही तयार आहोत आणि आमच्या नेत्यांनी आदेश दिल्यानंतर तुमच्या करता या सरकारवर आम्ही जोरदार हमला ठोकू। या सरकारला त्या ठिकाणी शांतपणे काम करू देणार नाही। या सरकारचे आम्ही तारा वाजवू। आज 12 आहे आणि 12 निमित्ताने या सरकारचे 12 आणि यानंतर धुळ्यातून बातमी आहे, पतंग उडवताना